मित्रांनो तुम्ही बघू शकता नदीला किती पाणी आलेलं आहे, पूर्ण नदी खवळलेली आहे. आणि आज नदीमध्ये आपण प्रयत्न करणार आहे मासे पकडण्याचा. बघू सापडतात का. दोघंच आलेलो आहे आज, मी आणि रशीद भाई. तर शूटिंग काढताना थोडा प्रॉब्लेम येणार आहे, पण तरी पण आम्ही प्रयत्न करणार आहे व्हिडिओ बनवायचा. तर पाहूया या व्हिडिओमध्ये आपल्याला मासे सापडतात. मित्रांनो, आपण प्रचंड धाडस करून या खवळलेल्या पाण्यामध्ये जाळं टाकलं खरं, पण आपलं जाळं खूपच घट्ट अडकलं. आता काही केल्याने आपले जाळे तर बाहेर येत नव्हते, पण आपल्या जाळ्यापासून फक्त 5 फुटावरती एक कडा आहे, ज्याच्यापासून 35 ते 40 फूट खोल पाणी आहे. आणि त्या कड्यामुळे तयार होणारा भवरा अगदी आपल्या समोर तुम्ही पाहू शकता. अशा भवऱ्याच्या जवळ जाणं फारच धोकादायक असतं. हा भवरा तुम्हाला पाण्यात ओढून घेत असतो. पण आता जाळ काढायचं कसं हा मोठा प्रश्न आपल्या समोर होता, कारण भवऱ्याच्या जवळ गेल्याशिवाय तर जाळ काही केल्या निघणार नव्हतं. आपल्या शेजारीच असणारा प्रचंड मोठ्या आकाराचा भवरा तुम्ही स्पष्ट पाहू शकता. या भोवऱ्याची ओढ मला अगदी स्पष्ट जाणवत होती, पण आता नाईलाज होता. शेवटी आपल्याला जाळं तर बाहेर काढावंच लागणार होतं. खूप प्रयत्न करून शेवटी आपलं जाळं तर निघालं. पण मित्रांनो, एवढी मोठी रिस्क घेऊन सुद्धा आपल्या जाळ्यात एकही मासा आला नव्हता. त्यामुळेच तुम्हाला सांगितलं की गरज नसेल तर एवढी मोठी रिस्क घेऊ नका. डोक तो बाहेर येत होता ना. लय गदाळ रे ते मासा.
झडकलं त्याला. इथं मासा होता. हो गेला गेला. गांजो घेऊन म्हणलं आपल्या नाशिक. हा हा बघू. हा एक नंबर मासा गावलेला आहे. मित्रांनो हे बघा एवढे मासे सापडलेले आपल्याला. तर रशीदने आणि मी एवढ्या आवडलेलं नाही म्हणजे प्रयत्न करून बघा एवढे मासे पकडलेले. तसे त्या मानाने भरपूर मासे आहेत. आता शिंगटे दाखव ना, शिंगटे किती सापडले ते. काही इकडून दिसतात, अलीकडून अलीकडून अलीकडून. आणि याच्यामध्ये शिंगटे पण आहे. जरा निवडल्यानंतर तुम्हाला सीन दाखवतो त्याचा. मित्रांनो हे आहेत काळे शिंगटे. काही ठिकाणी यांना पिवळे शिंगटे पण म्हणले जातात. आपल्याला नॉर्मली जे शिंगटे सापडतात त्यापेक्षा यांचा आकार थोडासा लहान असतो. तसेच हे खूपच अडचणीच्या जागी असतात. नमस्कार मित्रांनो, मी संतोष आणि तुम्ही पाहताय फिशिंग माय पॅशन. जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि लाईकसुद्धा करा. धन्यवाद.